इयत्ता 6वी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इयत्ता 6वी विषय गणित श्री कलापुरे सर आज आपल्यापुढे लसावी हा घटक घेऊन येत आहेत. युनिट क्रमांक 9 SCF LCM मसावी लसावी लोएस्ट कॉमन मल्टिपल LCM लघुत्तम सामायिक म्हणजे साधारण विभाज्य लसावी. हायेस्ट कॉमन फॅक्टर SCF महत्तम साधारण विभाजक मसावी. लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लसावी LCM लघुत्तम सामायिक विभाज्य. विद्यार्थी 3चा व 4चा पाढा लिहा. पाढ्यामध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात हे लक्षात घ्या. 3 व 4 ने विभाज्य अशी सर्वात लहान संख्या कोणती? व्यवहारात काही ठिकाणी लघुत्तम साधारण विभाज्य लसावी उपयोगी पडतो. दिलेल्या संख्याचा सर्वात मोठा साधारण विभाज्य काढू शकता म्हणजे मसावी. रेहाना आणि ॲना फुलांचे गजरे करतात. प्रत्येकीला समान संख्येची फुले टोपलीत द्यावायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्यास लक्षात येईल की 3चा पाढा म्हणजेच 6, 9, 12 या त्याच्या विभाज्य संख्या आहेत. 4चा पाढाच म्हणजे 4, 8, 12 ह्या त्याच्या विभाज्य संख्या आहेत. विभाज्य संख्येनेच पाढा तयार होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी एक जे उदाहरण दिलेलं आहे, ॲना आणि रेहाना या फुलांचे गजरे करणार आहेत आणि त्या गजऱ्यासाठी जी फुलं लागणार आहेत ती फुले कशा पद्धतीने घेतली जातील याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. ताई, रेहाना तू 6 फुले असलेले गजरे कर. ॲना तू 8 फुले असलेले गजरे कर. तुमच्या प्रत्येकीच्या टोपलीत कमीत कमी किती फुले ठेवू? रेहाना, मला 6च्या पटीत फुलांची संख्या हवी. ॲना, मला 8च्या पटीत फुलांची संख्या हवी. 6च्या पटीतील संख्या म्हणजे 6ने विभाज्य संख्या. 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78. 8च्या पटीतील संख्या म्हणजे 8ने विभाज्य संख्या. 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80, 88, 96, 104 इत्यादी. सामायिक विभाज्य संख्या ज्या मिळतील त्या 24 मिळेल, 48 मिळेल, 72 मिळेल, 96 मिळेल. रेहाना, ताई तू प्रत्येकीला 24, 48, 72 किंवा 96 एवढी फुले दिलीस तर आम्ही दोघी तू सांगितल्याप्रमाणे गजरे करू शकू. थोडक्यात काय की यामध्ये कमीत कमी 24 फुले देणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात आले पाहिजे. आता या ठिकाणी आपण दुसरे उदाहरण पाहूया. 13 व 6चा लसावी काढा. म्हणजे 13च्या पाढ्यातील आणि 6च्या पाढ्यातील लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. 13चा पाढा लिहा म्हणजे विभाज्य संख्या लिहा. 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130. 6चा पाढा 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60. आता येथे सामायिक विभाज्य संख्या दिसतच नाही.
म्हणून दोन्ही पाढे आपल्याला वाढवावे लागतील. आता 13ने विभाज्य संख्या 130, 143, 156. 6ने विभाज्य संख्या 60, 66, 72, 78, 84. 13ने व 6ने विभाज्य संख्याच्या याद्या पाहिल्या तर असे दिसते की 78 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे. म्हणून 13 व 6चा लसावी 78 आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी लहान अक्षर आणि इंग्लिशमध्ये दिलेले उदाहरणं सांगणार आहे. ही दोन्ही उदाहरणं आपण जे मराठीमध्ये पाहिले, रेहाना आणि ॲना यांचे 6 फुले असलेली आणि 8 फुले असलेली गजरे करावायचे आहेत. ते उदाहरणं या ठिकाणी आहेत. ते सेमीच्या मुलासाठी तुम्ही वाचून घेऊ शकता. दोन संख्याचा लसावी हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. द एलसीएम ऑफ टू नंबर्स कॅनॉट बी बिगर दॅन देअर प्रोडक्ट. दिलेल्या संख्याचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्येने विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान संख्या सामायिक विभाज्य संख्या शोधणे. विचार करा, हे समजले. टू फाइंड द एलसीएम ऑफ the given numbers, we write down the multiples of each of the given numbers and find the lowest of their common multiples. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये ताई, दादा आणि शाळेतला मुलगा हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यांचा एक संवाद आहे, आपण पाहणार आहोत. या संवादामधून आपल्याला काय पाहायला मिळेल हे आणि त्यातून काय शिकायला भेटेल हे आपल्याला लसावीच्या रूपाने कळणार आहे. प्रवीण, भाग्यश्री व यश एकाच घरातील मुले आहेत. प्रवीण सैन्यात अधिकारी आहे. भाग्यश्री दुसऱ्या गावी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकते. यश जवळच्या गावी हायस्कूलच्या वसतिगृहात आहे. प्रवीण दर 120 दिवसांनी घरी येऊ शकतो. भाग्यश्री दर 45 दिवसांनी घरी येऊ शकते. तर यश दर 30 दिवसांनी घरी येतो. सगळेजण 15 जून 2016ला एकाच वेळी घरातून बाहेर पडले. त्यावेळी आई बाबा म्हणाले, तुम्ही सगळे एकत्र घरी याल त्या दिवशी आपण सण साजरा करू. आईने यशला विचारले, तो दिवस कोणता असेल? यश म्हणाला, जितके दिवसांनी आम्ही एकाच वेळी येणार ती संख्या 30, 45 आणि 120 यांनी विभाज्य हवी. म्हणजे पुढच्या वर्षी 10 जूनला आम्ही एकत्र येऊ, तेव्हा आपला सण असेल. यशने उत्तर काढले. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी कोण किती दिवसांनी येणार आहे याच्या पटीतील विभाज्य संख्या असेल तरच आपल्याला एकत्र येता येईल, मिळता येईल, हे लक्षात घ्या. वरील एक्झाम्पल हे इंग्लिशमध्ये दिलेले आहे. सेमीच्या मुलांनी वाचून घ्यायचं आहे आणि मराठीत त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गृहकार्य म्हणजे होमवर्क हे आपण लॉकडाऊनमुळं अशा पद्धतीने देत आहोत.
तो आपण घरी केला पाहिजे. खालील संख्याचा लसावी काढा. 9 15 2 3 5 12 28 15 20 8 11. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फक्त या संख्येचे पाढे लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधायची आहे. गृहकार्य हे सेमी आणि नॉन सेमी दोन्हींच्या मुलासाठी आहे. दोन्ही मुलांनी त्याचा योग्य प्रकारे विचार करून ते सोडवले पाहिजेत.